आज टॉक टाइम मध्ये आपण मुलांचे हट्ट या विषयावर बोलतोय. सायकोलॉजिस्ट उर्मिला सावंत आपल्या बरोबर आहेत. मॅम, एक फोन आलाय डोंबिवलीवरून. बोला. यशस्वी राजाध्यक्ष आहेत आपल्या बरोबर. बोला यशस्वी. नमस्कार, मी यशस्वी राजाध्यक्ष बोलते. बोला. माझी मुलगी 21 वर्षाची आहे, मोठी, आणि मुलगा 16 वर्षाचा आहे. पण दोघांचं अजिबात पटत नाही. दोघं कशावरून एकमेकांना बोलत राहतात. आणि मग तिला मुलीला वाटतं की मी त्याची बाजू जाऊन बोलते, मुलाला वाटतं आईची बाजू जाऊन बोलते, आणि मग ते दोघं मग आणखी माझ्याशी विरुद्ध मांडतात. आणि मग याचा मला मानसिक त्रास होतो. त्या मुलांना तर मी कसं समजावू, कारण ती समजण्याच्या पलीकडची आहेत असं मला वाटतं. आता मोठी आहेत म्हणजे, तर मी काय करावं याच्या बाबतीत? नाही, मुळात आधी त्यांना कुठेतरी एक समज झालेला आहे की तुम्ही दोघांच्या बाबतीत पार्शालिटी करताय किंवा एकाच्या बाजूने जास्त झुकलाय असं. तर तो समज कशामुळे निर्माण झालाय तर तुम्ही आत्मपरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं का त्यांना असं वाटतंय. कदाचित तुमचं असं होतच असेल की एकाची जास्त बाजू तुम्ही घेताय, तर ते जर तुम्ही लक्षात घेऊन कमी केलं तर आपोआपच ही समस्या कमी. तशी मुलं मोठी आहेत, कदाचित असं झालं असेल ती एक सवयच पडून गेली असेल मुलांना की असं करायचं. तर तुम्ही ह्याने जे अस्वस्थ होता किंवा तुम्ही स्वतःला जो मनस्ताप करून घेता तो करून घेणं जर तुम्हाला थांबवता आलं तर जास्त बरं होईल. कारण त्याच्यातून कदाचित त्यांची फक्त गंमत पण होत असेल, असं पण होत असेल, किंवा त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करत असतील. मुलं मोठी झालेली, 21 वर्षाची आणि 16 वर्षाची, आणि तुम्हाला एक मानसिक त्रास होऊन उगाच मग त्याचा तुम्ही बाजू जास्त एखाद्याची जास्त घेतली जाऊन आणखीन मनस्ताप. पालकांनी स्वतः शांत बसणं, शांत राहणं, की तर मोठी मुलं आहेत त्यांचं त्यांच्यावर सोपा भांडण आणि त्यांना सोडवू दे. पुढचा फोन आला. ठाण्यावरनं फोन आहे. जयश्री नडार आपल्या बरोबर आहेत. बोला जयश्री. हो, माझी बेबी 4.5 वर्षाची आहे. तर तशी ती हट्टी नाही आहे, पण तिच्या बरोबरची मुलं तिच्या बरोबर खेळायला, तिच्या फ्रेंड्स किंवा माझी भावाची मुलं वगैरे येतात, तर त्यावेळेला तिच्या वस्तू ती शेअर करत नाही आणि त्यावेळेला हट्टी होते ती. तर तसं का आहे किंवा त्याला उपाय काय आहे? अलीकडे बहुतेक घरांमधनं असं चित्र दिसतं की 1 किंवा 2च मुलं आहेत आणि त्यांना हवी ती त्यांना स्वतंत्र वस्तू आहेत. म्हणजे शेअरिंगची लहानपणापासूनच सवय नसल्यामुळे असं बऱ्याचदा होतंय. पण हे कुठेतरी तिला असुरक्षित वाटत असावं की ते आल्यामुळे आपली काही महत्व कमी होतंय किंवा त्यांनी वस्तू घेतल्यामुळे आपल्याला परत मिळणार नाहीये असं. तर काय नेमकं तिला वाटतंय ते शोधून काढावं लागेल. आणि त्याच्यातून मग तिला, म्हणजे आता अशी मोठी आहे त्यामुळे हे लहानपणी जे होतं ती गोष्ट अजूनही चालू आहे. तर पुढे तिला आयुष्यात त्रास होऊ शकतो जर एकत्र कुटुंबात जावं लागलं किंवा कुठे हॉस्टेलवर राहावं लागलं वेगळ्या ठिकाणी, तर तो त्रास होऊ शकतो. तर त्याच्यासाठी काय की पहिलं तिला का असुरक्षित वाटते, कदाचित दुसऱ्या कुठल्या बाबतीत असुरक्षिततेची भावना असू शकते, ती इथे प्रकट होते. तिच्या भावना जाणून घेणं गरजेचं की ती का शेअर करत नाही आपल्या वस्तू. एक फोन आला पंढरपूरला. तृप्ती लहुगुरु आपल्या बरोबर आहेत. बोला तृप्ती. हॅलो. बोला. 4 वर्षाचा छोटा भाऊ आहे. तो त्याचे म्हणजे खूप चंचल आहे. तो म्हणजे सांगितलेला ऐकत नाही वगैरे, खोड्या करतो फार. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? चंचलपणा म्हणजे नक्की काय आहे की खूप एका जागी अजिबात बसत नाही, सतत सगळ्या वस्तूंची टाळा करत राहतो, स्थिर बसत नाही, खुर्चीत बसला तरी हातपाय हलवतो, अशा प्रकारचा चंचलपणा असेल आणि त्याचा अभ्यासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होत असेल, त्याच्यासाठी मानसोपचार तज्ञांना दाखवता येईल की ह्याच्यावरती काही औषधोपचारही असतात आणि काही मानसोपचारही असतात. तर चंचलपणा किती प्रमाणात आहे ते बघावं लागेल. आणखीन दुसरा, खोड्या करणं तर लहान मुलं करणारच ना. तर खोड्या करणं वेगळं आणि चंचल म्हणजे सतत अस्वस्थ राहिल्यामुळे वस्तूंची मोडतोड वगैरे असा प्रकार. कुठेतरी काउन्सिलिंगची गरज आहे पालकांना. म्हणजे मुलाला तर आहे, पण मुलापेक्षा पालकांना सांगावं की कसं त्याला, म्हणजे तुम्ही काउन्सिलरकडे जाऊ शकता किंवा मानसोपचार तज्ञाकडे जाऊन मार्गदर्शन घेऊ शकता. पुढचा फोन पुण्यावर आहे. शिवराज माशाळकर आपल्या बरोबर आहेत. बोला शिवराज. हा, माझा मुलगा 19-20 वर्षाचा आहे. तर आम्ही जे सांगतो त्याला तो हा म्हणतो आणि नंतर काही करतच नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 20 वर्षाचा मुलगा म्हणजे आपण त्याला मूल म्हणू शकत नाही. आधी आपण मुलांच्या हट्टांविषयी आज विचार करतोय, पण हा आता ऍडल्ट मोठा माणूस आहे आणि जर तो ऐकत नाहीये तर काही वेगळे मानसिक समस्या असू शकतात. तर त्याच्यासाठी मग मानसोपचार तज्ञांना दाखवावं लागेल की कधी एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो, असे काही व्यक्तिमत्वातल्या काही आजार असू शकतात
किंवा सुरुवातीपासून त्याच्या मनात काही पूर्वग्रह असतील, त्यामुळे कदाचित मूल ऐकत नसेल. यासाठी त्या मुलाला खरोखरच अगदी मानसोपचार तज्ञांची गरज आहे. पण मुलं हट्टी नेमकी का होतात, त्यामागची कारणं काय आणि पालकांनी त्यासाठी काय करायचं, याविषयी चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.